अमित ठाकरे हे आता युवा नेतृत्व म्हणून पक्षाचं पुढे येत आहे. या नेतृत्वाबद्दल काय सांगाल की अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या ह्या नेतृत्वाच्या भावतात आणि थोडं अधिक काही गोष्टींवर काम केलं पाहिजे असं वाटतं? कसं आता अमित ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना काही सल्ला देणं एवढा मी मोठा नाहीये, पण मला असं वाटतं ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आकलनाच्या ह्याच्यानुसार ते त्यांचं काम योग्य रीतीने करतायत. पक्षाला पक्ष कसा वाढेल, काय करेल याच्या जबाबदारी जसे आमच्यावर साहेब देतात तसे त्यांच्यावर देतात आणि त्या पद्धतीने चांगलं काम करतात ते. मुंबई महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार या विषयावर आपण परखडपणे बोलत असता. हा भ्रष्टाचार रोखायचा असेल, एक कॉन्क्रीट सोल्युशन जर द्यायचं असेल मुंबईसाठी जरी म्हणायचं झालं आपण तर काय पर्याय आहेत आपल्याकडे? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणा सोडावायला पाहिजे. मी लोकांना आन्सरेबल आहे, मला असं वाटतं हे पहिले त्यांना शिकवावं लागेल. तुम्ही एखादा भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर किंवा त्याचे पुरावे मांडल्यानंतर त्याची उत्तरच द्यायची नाही. ही जी मानसिकता आहे ना, ही महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे कधीतरी. आणि ही मानसिकता आत्ता या भारतीय जनता पक्षाच्या काळात जास्ती वाढली. पहिले लोक रिस्पॉन्सिव्ह होते. आयुक्तांवर तुम्ही आरोप केला एखाद्या तर ते एक्सप्लेनेशन द्यायचे. आत्ताच्या आयुक्तांच्या कानात कापसाचे बोळे घातलेले आहेत, ते ऐकतच नाहीत काय. आता मला यांचं माहित नाही अश्विनी जोशींबद्दल, पण गगराणी साहेब होते किंवा इक्बाल चहल होते, कानात बोळे घालून बसायचे ना. आम्ही ऐकलंच नाही, आम्ही बघितलंच नाही, आम्ही उत्तर देणार नाही, आम्हाला पाहिजे ते आम्ही करू. जर या लेवलचा निर्लज्जपणा एखादा IAS अधिकारी दाखवत असेल तर मला असं वाटतं ते निश्चित चिंताजनक गोष्ट आहे. तरुण पिढी मनसेकडे फार आकर्षणाने पाहत असते. मला असं वाटतं तुमचं सोशल मीडिया प्रचंड प्रभावी आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत असतात किंवा खूप लोक तुम्हाला रिस्पॉन्स देत असतात. हीच तरुणाई किंवा ही जी तरुण वोट बँक आहे, तुम्ही वोटिंगच्या ह्याच्याने नाही, पण शेवटी जर पक्ष आहे, जर तो निवडणुकीच्या रणांगणात आहे, तर अर्थातच ते जिंकण्यासाठी मत यांचा विचार हा स्वाभाविकपणे आलाच. तर ही जी मतं आहेत किंवा ह्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत किंवा आताच्या जो जेनझी क्राऊड आहे त्याच्या ज्या मागण्या आहेत, ह्या कुठे आपण कशा त्यांना उत्तर देऊ शकू किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा गरजा आहेत किंवा त्यांचे जे मुद्दे आहेत त्यांना म्हणून उत्तर, त्यांचं शंका निरसन कसं करू शकू, यासाठी म्हणून तुम्ही युवा नेते म्हणून काय विचार करताय? मी एक विचार करतो कधी कधी, आणि मला जाणवतं, माझ्या मुलाला पण बघतो किंवा मी इतर आजूबाजूची बघतो, ही पिढी आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. म्हणजे आपला विचार मला असं वाटतं संपतो तिकडे त्यांचा चालू होतो. तर यांना पण मला असं वाटतं त्यांना फक्त आपण एक गोष्ट सांगितली पाहिजे, शिकवली पाहिजे, किंवा अगदी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे तरुण मुलं येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगेन की त्यांनी रॅशनल विचार करायला पाहिजे. त्यांनी त्यांचा एक विचारधारा निवडली पाहिजे, कुठलीही असो. माझं असं म्हणणं नाही की मनसेचेच विचार. काय झालं माहिती आहे वृषाली, कॉलेजमधनं इलेक्शन्स जेव्हा संपली, आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा अभाविप होती, BVS होती जी शिवसेनेची, NSUI होती जी काँग्रेसची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कम्युनिस्ट पक्षांच्या, ASF होती, वेगवेगळ्या पक्षांच्या विचारधारेची जी तोंड ओळख ही तुमची त्या वयात व्हायची. त्यामुळे मी एक विचारधारा निवडायचो, ती चुकीची बरोबर हा नंतरचा मुद्दा, कोणाची बरोबर विचारधारा कोण, पण ऍटलिस्ट मला विचारधारा होती. मग ती शिवसेनेची असेल, भाजपची असेल किंवा काँग्रेसची असेल, विचारधारा होती. आज विचारधारेची ओळखच नाही. त्यामुळे चलताय या मानसिकतेत लोक गेलेली आहेत. आणि सोशल मीडिया तर आहेच, जो तुम्हाला दुसरा कुठला विचार करू देत नाही. मला राग आला की पूर्वी एखाद्या घटनेची चीड आली की लोक रस्त्यावर उतरायची, निषेध करायची. आता फेसबुकवर एक पोस्ट टाकली की माझा निषेध संपला. या सगळ्या गोष्टींचा आपण, मला असं वाटतं नवीन पिढीचं जेव्हा आपण म्हणतो की राजकारणात त्याने आलं पाहिजे, ह्या नवीन पिढीने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की माझा निषेध मी कसा नोंदवायचा आहे, किंवा मी प्रश्न विचारले पाहिजेत. मला जे प्रश्न पडतात हे राज्य करताना मी विचारले पाहिजे जर मी त्यांना मत देतो तर. मला असं वाटतं ह्या गोष्टीचा विचार करून त्या पिढीने राजकारणात आलं पाहिजे. आणि विचारधारा कुठली त्यांनी निवडावी तो त्यांचा विषय आहे, त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे तो. पण ती निवडताना मी ही का निवडतोय,
ही विचारधारा, पण विचारधाराच माहीत नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि टीका करायची. आणि टीका करायची प्रत्येक गोष्ट. हल्ली मी सोशल मीडियावर बघतो की कुठलीही गोष्ट असो खाली टीकाच असते. म्हणजे आमच्या पक्षाचं असं नाही, कुठल्याही पक्षाचा माणूस काही बोलो, 4 जण येऊन शिव्या घालतात, 4 जण येऊन कौतुक करतात. त्यामुळे त्या पोस्ट वाचणंही मी बंद केलंय, काय खाली लिहितात लोक ते.